आणि बाजरीची भाकर कोणाला खायची आहे या लवकर लवकर. तुझ्या याच्यात टाकू दे पहिले. हिरव्या मिरच्या पडल्या खाली. वाव, कोणाकोणाला आवडते बाजरीची भाकर? बापरे, मी मुंबईची आहे आणि पाणी तर आहे याच्यामध्ये. मी मुंबईची आहे पण गावामध्ये काय मज्जा येते यार. हां, ओरिजिनल जेवण जेवायला मज्जा येते. खेड्या गावातलं वातावरण म्हणजे फार छान. वाव, मजा आली. त्याची भाकर बनवते आता आणि चटणी हिरव्या मिरच्याची लसूण टाकून. मस्त मस्त लसूण टाकायचं आणि हिरव्या मिरच्या खाली पडल्या. हे बघा, आमची मॅडम आंघोळ करून आली गरम गरम पाण्याने. आता आम्ही जाणार आंघोळ करायला गरम गरम पाण्याने. बघितलं किती जर तू वाफ निघाली. एक ताट घेऊन येतो मग. एक ताट घेऊन येतो मग. घेऊन राहू दे चालू. हो आई. एक ताट घेऊन येतो ग. आहा, गावच्या वातावरणाची मजा घ्यायची. सिटीमध्ये काय घरात घुसून बसायचं. आता आम्ही गावठी जंगलामध्ये राहतोय, शेतीमध्ये राहतो आणि अशा भाकरी खातो. बघा पकलेल्या भाकरी. तुम्ही पण खावा आईच्या हाताची भाकरी. खाऊन पागल होऊन जाते. भाकरी चटणी, हिरव्या मिरचीची चटणी काय भारी लागते बाई. अंजी थोडं भाकर. आता उन्हात कशाला, इथं गरम हो, इथं बाजूला ये गरम व्हायला. बघा आता ही आमची अशी भाकरी होते. हे बघा, हे नाही दाखवत काय फुफटताना. आहे थोबटताना पण दाखवते. अबे, मिरची काढायला पाहिजे होत्या ना, नाकनं हे खाली पडले बघ. आता धुवून घ्यायचे मिरच्या, म्हणजे पुसून घ्यायचं चांगले. कशी झाली भाकर? गॅसवरच जेवण बनवून खाऊन खाऊन कंटाळा आला. वर्ष झाले आता. हे बघा, गावचं आम्ही जेवण खातो. आता ही आमची भाकर तयार झाली. मग आम्ही करणार चटणी. आम्ही खाणार मग गप्पार गप्पार. टप्पा टप्पर नाही का खाला. बस चुलीवरची वातावरण दाखव बाहेरचं सगळं. हे बघा आमचं वातावरण. आता पण खूप थंडी आहे. थोडं थोडं ऊन आलं आहे. आणि आता गाडीवर अख्खा पडलेला आहे. हा, आम्ही सगळेजण बाहेर आहे, चुलीवर जेवण बनवत आहे. ते बघा आमचा गेट आणि इकडे घरं राहतात. चला बाय.